मुंबईच्या दादरमध्ये कधी तुम्ही शिवाजी पार्क मैदानात गेलात तर मैदानाच्या गेट समोरच आहे मीनाताई ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा। मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी। मात्र मीनाताई ठाकरेंच्या याच पुतळ्यावर मंगळवारी रात्री अज्ञातानं लाल रंग टाकला। ही बाब निदर्शनास आल्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले। उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात पोहोचले आणि त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं। नेमकं काय घडलं, घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्हीत काय आढळलं, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। बातमी समजली आणि दादरच्या शिवाजी पार्क परिसरातले शिवसैनिक मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ एकवटले। राज ठाकरे देखील ताडकन शिवतीर्थावरून निघाले आणि त्यांच्या लाडक्या माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ आले। त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रागा स्पष्ट दिसत होता। एव्हाना ठाकरेंच्या शिवसेनेच्या बहुतांश महत्त्वाच्या नेत्यांनी शिवाजी पार्क गाठलं। तीनच्या ठोक्याला उद्धव ठाकरे देखील आले आणि त्यांनी देखील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली। आता सर्वांना प्रश्न पडला असेल, नेमकं घडलं तरी काय होतं? तर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री आणि राज्यभरातल्या शिवसैनिकांचं श्रद्धास्थान मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आला होता। महाराष्ट्र पेटवण्यासाठी हे कृत्य केलं असावं असा संशय व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात। यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी लावारिस माणसाने केलं असेल। आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला, असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल। तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत। 24 तासात आरोपी पकडला गेलाच पाहिजे असं राज ठाकरेंनी पोलिसांना निक्षून सांगितलं। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ एक नव्हे तर 4 सीसीटीव्ही आहेत। मात्र एकाही सीसीटीव्हीत रंग फेकणारा कैद होण्याची शक्यता धुसर आहे। शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची सकाळी विटंबना झाली। या विटंबनेनंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली। मात्र ज्या ठिकाणी हा शिवाजी पार्क परिसरातील हा पुतळा आहे आणि त्याच परिसरात चहूबाजूने जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र हा जो परिसर आहे हा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येत नाहीये, त्यामुळे पोलिसांच्या अडचणी या कुठेतरी आपला वाढलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आरोपीचा शोध घेताना पोलिसांना अनेक अडचणी या आता उद्भवताना पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे या घटनेनंतर, कारण ही घटना संवेदनशील आहे आणि या घटनेचे पडसाद कधीही उमटू शकतात। पोलिसांना आरोपीला पकडणं जमत नसेल तर आमच्या स्टाईलनं कारवाई करू असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी दिलाय। या समाजकंटकी किंवा या अशा भेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील। पोलीस म्हणा, ही सरकारी यंत्रणा म्हणा, काय करते? आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय, काय याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत। चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। कुणाची हिंमत झाली
हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेने देखील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी संताप व्यक्त केलाय. तर आरोपीला लवकरच अटक करू, राजकीय रंग देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. जो कोणी असा गैरप्रकार केला आहे, खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे. त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अशा प्रकारची घटना ही निषेधार्हच आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही. दरम्यान कारवाईचं आश्वासन देताना मीनाताईंचा पुतळा वडील रामदास कदम यांनी उभारल्याची आठवण गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी करून दिली. महासाहेबांचा हा पुतळा माझ्याच वडिलांनी बनवून त्या ठिकाणी बसवलेला आहे. आणि आमच्या घरामध्ये लहानपणापासून वंदनीय बाळासाहेबांचं बाळकडू, त्यांच्या विचारांचं बाळकडू पाजत असताना महासाहेबांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि प्रत्येक शिवसैनिकांसाठी महासाहेब ह्या मातृत्वाच्या भावनेने आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. मुंबईत घडलेल्या घटनेचे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पडसाद उमटले. आता मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर पडलेला लाल रंग हा अपघात आहे, माथे फिरूने केलेलं कृत्य आहे की यामागे काही राजकारण आहे, या प्रश्नाचा छडा पोलिसांना लावायचा आहे. सत्य काहीही असलं तरी या प्रकरणावरून जोरदार राजकारण होणार, कारण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. सूरज सावंतसह वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.